राधे राधे. कशात सगळे? सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. श्रीचरणी एवढीच प्रार्थना आहे की तुमच्या इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या पूर्ण हो. त्याची सुरुवात मात्र श्रीनं माझ्यापासून करावी. असो, सकाळी सकाळी कितीही नवीन वर्ष असलं आणि कोणताही दिवस असला तर घाईगडबड ही कधी संपत नाही. उलट त्या दिवशी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते आणि त्यासोबत घाईगडबड ही जास्तच असते. कितीही गृहिणीने एका ठरवलं, एका आईने, एका सुनेनं, एका बायकोनं ठरवलं की ह्याच्या दिवशी काहीतरी वेगळं करणार किंवा काहीतरी हे करणार, पण त्या दिवशी ती सगळं वेगळं करते पण स्वतःकडे लक्ष द्यायचं मात्र विसरून जाते. असंच असतं काही माझ्यासोबत. ते असं होतं कारण की सगळ्यांचं सगळी गोष्ट परफेक्टली करून देण्यामध्ये मी स्वतःकडे लक्ष द्यायला विसरते. ठरवलं होतं की आज छानपैकी आंघोळ वगैरे झाली की तयारी वगैरे करणार, मग किचनमध्ये जाणार. पण कसलं काय, हे कामं माझी एवढी आतुरतेने वाट बघतात की मला किचनमधून सारखा आवाज येतो. मग काय, त्यांच्याकडे धावत हे जावंच लागतं. आजचा मेनू ठरवला होता की छानपैकी गुलाबजाम आणि रश्याचे आलू बोंडे करायचे. सासूबाईंची खूप इच्छा होती की खूप दिवसापासून आलू बोंडे काही केलेच नव्हते. असं मग त्यांची फर्माईश पूर्ण करू म्हटलं. छानपैकी आलूची चटणी करून घेतली, बेसन वगैरे कालवून घेतलं होतं आणि मटकीचा छान तर्रीदार रस्सा केला होता. आता सासूबाईनं तिकडं घेतलं होतं गुलाबजाम करण्यासाठी आणि मी करणार होते हे. गप्पा गोष्टी करता करता आम्ही दोघी सासूना कामाला लागलो होतो. तेवढेच आहोंची आमच्या एंट्री झाली किचनमध्ये. बोलता बोलता लगेच आमच्या दोघांचं झालं भांडण सुरू. मग आईचे लगेच सुरू होतं की नवीन वर्षाची सुरुवात ही एकमेकांना गोड बोलून आणि प्रेमाने करा. तुमचं तर दोघांचं भांडणच सुरू असतं. मग लगेच त्यांनी म्हणायला लागले की हिला काही समजत नाही, कोणताही दिवस असला काहीचं भांडण तंडण करणं सुरूच असतं. मग माझंही सुरू झालं की नवीन वर्षाच्या सकाळी कसं असतं ना, आपण सगळ्यांना शुभेच्छा वगैरे देतो फोन करून. दूर दूर नातेवाईक किंवा मित्रमंडळी असते त्यांना आपण विश करायला अजिबात विसरत नाही. पण आपल्या घरातली आपली आई, बायको, मुलगी यांना मात्र आपण विश करायला खरंच विसरत नाही. मुलीला नाही विसरत म्हणा, बायकोकडे तर अजिबात लक्ष जात नाही. कोण कोण आहे माझ्यासारखं असं नक्की मला कमेंट करून सांगणार. आमच्या आव्हानं विश वगैरे करणं अजिबात काही आवडत नाही. बड्डे असो किंवा कोणतेही काहीही असो. लगेच मग त्यांनी मी काही विश करणार नाही असं म्हणत 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 किचनमध्ये एंट्री केली होती. लगेच त्यांचं सोबत बडबड करणंही सुरू होतं. मग लगेच जाऊ द्या म्हटलं, विषय संपला की त्यांना जायचं होतं ऑफिसला. खूप उशीर होत होता. लगेच स्वयंपाक पटापट म्हणजे दोघी सासूने स्वयंपाक आवरून घेतला, स्वयंपाक वगैरे आवरून घेतला की त्यांच्यासाठी नाश्ता मी रेडी करून दिला. आता बायको ही असा प्राणी आहे की ती कितीही भांडली, कितीही बोलली तरी आपल्या नवऱ्याला काय आवडतं, काय नाही आवडत या गोष्टीचा विचार करून आवडीनिवडी त्याच्या मात्र मनापासून जपते. त्यांच्यासाठी छानपैकी प्लेट वगैरे तयार केली आणि त्यांनाही नाश्ता द्यायला गेले. आता आमच्या आहोला जास्त व्हिडिओमध्ये येणं किंवा बोलणं असं आवडत नाही. मग काय त्यांना काही घेतलं नव्हतं. कळत नकळत कधीमध्ये व्हिडिओमध्ये येतात, ती गोष्ट वेगळी आहे. पाहू शकता छानपैकी रस्याचे आलूगोंडे केले, ते वासही खूप छान येत होता. तसंही माझ्या सासूबाई म्हणतात की तुझ्या हाताला खरंच खूप चांगली चव आहे. कोणताही पदार्थ करत त्याला चव येते. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असेल. इथं म्यावताही मस्तपैकी येऊन बसली होती. आवाज देत होती की मलाही भूक लागली, मलाही नाश्ता हवा आहे. मग काय, त्याची फरमाईश बिचारीची पूर्ण केली. तिलाही मी गुलाबजाम केले. सासूबाईंनी तर गुलाबजाम खा म्हटलं, पण त्या मॅडमला काही गुलाबजाम आवडला नाही. त्यांना कसला राग होता काय माहिती माझ्यावर. आता त्यांना वाटतं नवऱ्यासोबत भांडते तर मला काय गोड गोड खाऊ घालतं. तिने काय गुलाबजाम खाऊन झाले. लगेच मग आईने तिला पोळी आणून दिली तर पोळी तिनं फस्त करून टाकली. जावाई बापूनही मस्तपैकी रशाच्या आलूबंड्याचा आनंद घेतला आणि लगेच मला कमेंट केले की एक नंबर मामी. ठीक आहे म्हटलं. आता माझं हे कार्टूनवर गच्चीवर गेल्यानंतर कपडे धुतं. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे मी कामं करून करणार आहे. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. टाटा.